शक्तीपीठाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबवलं होतं भूसंपादन, तर सोलापूरच्या बार्शीत महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। लहान मुलांवर हिंदी भाषा सक्तीचं ओझं नको, तर हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं। तिसऱ्या भाषा शक्तीच्या मुद्द्यावर शरद पवारांचं मोठं विधान। विद्यार्थ्यांना 4थी पर्यंत फक्त मातृभाषा शिकवायला हवी, अन्य भाषा लादणं अन्यायकारक। डॉक्टर तारा भवाळकर यांचं मोठं विधान। हिंदीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या भेटीची भुसेंनी मागितली वेळ। हिंदी भाषेसंदर्भात राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगितली जाणार। मुंबई महापालिकेची निवडणूक नव्या वर्षात लागण्याची शक्यता। प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याच्या तारखेत वाढ। प्रारूप आराखडा जाहीर करण्याकरता 6 ऑक्टोबरची मुदत। राज्यात आजपासून ई कॅबिनेट प्रणालीला सुरुवात। सगळ्या मंत्र्यांना बैठकीत आयपॅडचं वाटप। पेपरलेस मंत्रिमंडळ बैठकी करता मुख्यमंत्री होते आग्रही। वादग्रस्त वक्तव्याबाबत अखेर अबू आझमींनी मागितली माफी। कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचं आझमींचं ट्विट। तेजस्वी घोसाळकरांवर शिवसेना उबाठाकडून नवी जबाबदारी। दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती। बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण। प्रकरणाची पुढची सुनावणी 7 जुलैला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीची केली घोषणा। परस्पर संमतीने युद्धबंदी झाल्याची ट्रम्प यांची सोशल मीडियावर माहिती।